पाहतोय कोल्हापूरमध्ये विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आहे। विमानतळा शेजारील रस्ता खुला करावा अशी मागणी या सगळ्या ग्रामस्थांची आहे आणि हातामध्ये विविध फलक घेऊन हे सगळेच ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून देखील या ग्रामस्थांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। विमानतळ विस्तारीकरणासाठी ग्रामस्थांचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि तोच रस्ता सुरू करावा अशी मागणी घेऊन हे सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। शेजारी असलेल्या तामगाव ग्रामस्थांचा आज कोल्हापूर विमानतळावर मोर्चा आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर तामगाव ते कोल्हापूर हा जो रस्ता आहे तो विमानतळ प्रशासनाने बंद केलेला आहे आणि तो पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे ते होताना आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विमानतळाच्या दिशेने घुसण्याचा प्रयत्न आहे ते करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर या सगळ्या आंदोलकांना विमानतळाच्या गेटच्या बाहेरच अडवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांनी केलेला होता, मात्र हे बॅरिकेड तोडून आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता विमानतळाच्या दिशेने जात असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर गेल्या 1 वर्षापासून हा तामगाव ते कोल्हापूर हा जो काही रस्ता आहे तो प्रशासनाने बंद केलेला आहे आणि त्यामुळे अनेक ग्रामस्थांची गैरसोय ती होताना आपल्याला बघायला मिळते। ग्रामस्थांचा विचार करून पहिल्यांदा रस्ता सुरू करा, पर्यायी रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत रस्ता बंद करू देणार नाही। आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? पोलीस अडवण्याचा पोलिसांचं काम ती करतात, आमचं काम आम्ही करणार। या प्रशासनाला जाग आणणार, सोडणार नाही, भिंत पाडणार ती। तरी मुलं देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं बघायला मिळते। खरं तर गेल्या वर्षभरापासून ही सगळी मंडळी जी आहेत ती या सगळ्या त्रासाचा सामना आहे ते करताना बघायला मिळत होते। म्हणे रस्ता आजच्याच चालू करून दिला पाहिजे, पर्यायी रस्ता म्हणे आजच्याच मिळालाच पाहिजे। किती दिवस झाला रस्ता बंद आहे? काय त्रास होतोय? 15 दिवस झाला रस्ता बंद आहे नेरली तामगाव। आमच्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आम्हाला त्रास व्हायला भयंकर। तर कोल्हापुरात विमानतळा शेजारून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करत तामगाव ग्रामस्थ आक्रमक झालेत, आंदोलन करतायत। पर्यायी व्यवस्था न करताच हा रस्ता बंद करण्यात आलाय। मोठा त्रास त्यामुळे ग्रामस्थांना सहन करावा लागतोय, फिरून जावं लागतं विमानतळ विस्तारीकरणासाठी, म्हणून हा विमानतळा शेजारचा रस्ता बंद करण्यात आला। मात्र आता तो वाहतुकीसाठी खुला करा असं म्हणत हे ग्रामस्थ आंदोलन करतायत। कोल्हापूर विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन सुरू आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडनं। भूषण, एकीकडे पोलीस सुद्धा या ठिकाणी या सगळ्या ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ग्रामस्थ म्हणतायत की आमची मोठी गैरसोय होते। काय म्हणणं आहे ग्रामस्थांचं? कामासाठी जाणारी लोक आहेत, शाळेसाठी जाणारी लहान मुलं आहेत, त्यांना याचा सगळ्याचा त्रास सहन करावा लागत होता आणि त्याचाच उद्रेक आज कुठेतरी झाला असल्याचं या निमित्तानं बघायला मिळतंय। खरं तर हा रस्ता पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी तर पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर हा रस्ता काही काळ बंद करण्यात आलेला होता। त्यानंतर अशाच पद्धतीने या आंदोलकांनी आंदोलन केल्यानंतर हा सुरू देखील झाला। मात्र आता पुन्हा या सगळ्या रस्त्यावर रस्ता वाहतुकीसाठी बंद करून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचं काम जे आहे ते विमानतळ प्रशासनानं सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच हा रस्ता आता मार्ग उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची मागणी करत हे सगळे आंदोलक जे आहेत ते विमानतळ प्रशासनाच्या दिशेने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तामगाव गावातील सगळे ग्रामस्थ जे आहेत ते बघायला मिळतंय। महिला विशेषतः या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। या सगळ्या विमानतळाच्या मुख्य गेटवर आलेल्या या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना पाहायला मिळतोय, मात्र या ग्रामस्थांचा संताप जो आहे तो अनावर झाल्याचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जे काही बॅरिकेड विमानतळा मुख्य गेटच्या काही अंतर मागे लावले होतं ते बॅरिकेड तोडून हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता विमानतळाच्या मुख्य गेट जवळ आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्या ठिकाणी या आंदोलन करण्याच्या तयारीत हे सगळे देखील बघायला मिळते। विमानतळ प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर बाहेर यावं आणि आमची मागणीची दखल घ्यावी आणि आजच्या आज पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे सगळे आंदोलन करताना पाहायला मिळतात। त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणामध्ये याच नेरली तामगाव गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत आणि आमच्या जमिनी असताना त्याच जमिनीतून रस्ता का मिळत नाही असा देखील नक्कीच भूषण, नक्कीच थोडंसं थांबवतोय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोच। ही दोन दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूर विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थांचं हे आंदोलन, आजच्या आज आम्हाला पर्यायी रस्ता द्या
अशी मागणी करत हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी म्हणून बंद करण्यात आलेला हा रस्ता खुला करा, कारण हा रस्ता बंद झाल्यामुळे मोठी गैरसोय होते। शाळेसाठी किंवा इतरही कारणासाठी फिरून जावं लागतं, पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळेच तामगावचे ग्रामस्थ आंदोलन करतायत। आता ठिय्या आंदोलनाच्या पावित्र्यात हे सगळे तामगावचे ग्रामस्थ आहेत। तर विमानतळ विस्तारीकरणासाठी म्हणून रस्ता बंद करण्यात आला, मात्र त्याचा मोठा फटका शाळकरी मुलांना, गावातल्या लोकांना बसतोय। मोठं फिरून आम्हाला जावं लागतंय, पर्यायी रस्ता सुद्धा देण्यात आलेला नाहीये आणि म्हणूनच तामगावचे ग्रामस्थ आंदोलन करतायत। आजच्या आज आम्हाला पर्यायी रस्ता द्या अशी मागणी करत तामगावचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। या सगळ्या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुद्धा केला जातोय। विमानतळ परिसरातला विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी म्हणून बंद करण्यात आलेला हा रस्ता खुला करा असं म्हणत तामगावचे ग्रामस्थ आंदोलन करतायत आणि मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे। आमच्या संघ खोटं बोलणार